नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी. सर्वसामान्यांना आरोग्य विमा खरेदी करता यावा यासाठी केंद्र सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर कमी करणार आहे. सध्या आरोग्य विम्यावर 18% जीएसटी आहे, त्याऐवजी आता 12% जीएसटी लागणार आहे. त्यामुळे 30,000 रुपयांचा हप्ता असलेला आरोग्य विमा आता स्वस्त होईल. आता बातमी गृहनिर्माण क्षेत्रासंदर्भातली. कोविड नंतर गृहनिर्माण क्षेत्रात तेजी आली आहे. अनेक लोकांनी घर खरेदीला प्राधान्य दिलंय, त्यामुळे गृह कर्जात देखील चांगली वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षात गृहनिर्माण कर्जात 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मार्च अखेरपर्यंत 27 लाख कोटी रुपयांचं गृह कर्ज घेण्यात आलंय. गृह कर्जात होत असलेली वाढ ही बांधकाम क्षेत्रासाठी तेजीचे संकेत आहेत. सरकारच्या प्रोत्साहनामुळे परवडणाऱ्या घरांची देखील मागणी वाढली आहे. मार्च त्रैमासिकात टायटन कंपनीचा निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने शेअरमध्ये 7% घसरण पाहायला मिळाली. NSE वर टायटनच्या एका शेअरची किंमत 7.57% कमी होऊन हा शेअर 3285 रुपयावर ट्रेड करत होता. विशेष म्हणजे प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांची पत्नी रेखा झुंझुनवाला यांची टायटनमध्ये मोठी गुंतवणूक आहे. टायटनच्या शेअरमधील आजच्या घसरणीनंतर त्यांचं 800 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय. आता बातमी कृषी कर्जासंदर्भातली. कृषी क्षेत्रात निर्धारित 20 लाख कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असताना तब्बल 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. 2023-25 या आर्थिक वर्षात व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँकांनी गेल्या वर्षीपेक्षा 10% पीक कर्ज आणि मुदत कर्जाचं जास्त वाटप केलंय. विशेष म्हणजे 2.72 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे कृषीपूरक व्यवसाय, उदाहरणार्थ दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन क्षेत्रासाठी देण्यात आलंय. दक्षिण भारतातल्या शेतकऱ्यांची कर्ज परत करण्याची क्षमता आणि इतर घटक कर्ज देण्यासाठी चांगले असल्याने दक्षिणेकडील राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध झालंय. कमर्शियल कार्गो व्यवसायात अदानी समूहाचा दबदबा आहे. अदानींच्या बाले किल्ल्याला आव्हान देण्यासाठी JSW इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पुढे सरसावली आहे. केंद्र सरकारकडून पोर्टचं मॉनिटायझेशन होत असल्याने कंपनीने वाढवण पोर्टसाठी 77,000 कोटी, निकोबार पोर्टसाठी 44,000 कोटी तर ट्युटिकोरिन पोर्टसाठी देखील निविदा दाखल करणार आहे. पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर JSW कडे 10 पोर्ट्स आहेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.